तर गेल्याच आठवड्यात मला एक फोन आला आणि त्यांनी मला असं सांगितलं की साम मराठीचं बुलेटिनसाठी तू येशील का आणि तुला बातम्या सांगायच्या आहेत. तर मी असा विचार केला की नक्की काय म्हणतात. मी त्यांना परत परत विचारलं की तुम्ही मला अँकर म्हणून बोलवताय, मला लोकांना बातम्या सांगायच्या आहेत. तर ते म्हणाले की हो, आणि खूप लहानपणापासून माझं हे स्वप्न होतं की मला एक न्यूज अँकर बनायचं आहे आणि ते त्या रोलमध्ये मला स्वतःला बघायचं आहे. तर ते माझं स्वप्न पूर्ण होणार होतं. त्यामुळे मी लगेच होकार दिला की हो, मी येते आहे, लगेच येते आहे. मी कधीच असं की मला हिरोईन बनायचं आहे, एखादा मूव्ही करायचं आहे, असे फार स्वप्न नव्हते बघितले. पण न्यूज अँकर बनायचे म्हणजे हे असं खूप छान वाटतं, भारी वाटतं असं मला नेहमी वाटायचं. आणि त्या रोलमध्ये थोड्या वेळासाठी का होईना मला स्वतःला बघता येणार होतं. त्यामुळे मी इथे लगेच पोचले. खास आपल्यासाठी न्यूज विथ इन्फ्लुएन्सर हे विशेष बातमीपत्र सुरू करत आहोत. सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर त्यांच्या खास शैलीमध्ये बातम्या सादर करणार आहेत. आज आपल्यासोबत असणार आहे कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर. बातमीपत्र सुरू होण्याआधी आपण अंकिताशी संवाद साधणार आहोत, कारण ती पहिल्यांदाच न्यूज चॅनलवर तिच्या विशेष शैलीमध्ये बातम्या वाचणार आहे. तर त्यापूर्वी तिच्या भावना जाणून घेऊया. अंकिता, तू पहिल्यांदाच न्यूज अँकरिंग करणार आहे, काय भावना व्यक्त करायच्या आहेत? थोडंसं दडपण आहे, पण खूप छान वाटतंय, कारण नेहमी आम्ही तुम्हाला टीव्हीवरती बघत असतो की तुम्ही हे काम कसं करता. सो आज बुलेटिन वाचायला मिळते आणि मी खूप एक्सायटेड आहे. नक्कीच. यापूर्वी तू बातम्या बघत असशील तर तुझा काय व्ह्यू आहे त्याच्यावर? तू ज्या पद्धतीने बातम्या तिथं न्यूज चॅनलवर बघतेस, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशा चालतात हे आम्हाला तिथे बसून कळत नाही. गोष्टी खूप सोप्या वाटतात, पण आत्ताच इथे आल्यानंतर मला कळलं की हे फार कठीण काम आहे जे तुम्ही खूप सोपं करून आम्हाला दाखवत असता. सो आज ते काम करून मी बघितलं कसं वाटतंय. नक्कीच ते आम्ही करणारच आहोत. पण तू न्यूज चॅनल बघतेस का? कारण न्यूज पेपर वाचतेस का? तू रोजच्या दैनंदिन जीवनात अपडेट असतेस, आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुला बघतो, तर तू न्यूज चॅनल बघतेस का? अपडेट राहावंच लागतं आम्हाला. त्यामुळे तुम्ही जे काही सांगता, जी इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत पोहोचवता, त्यामुळेच आम्हाला कळतं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काय काय चालू आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचा या महाराष्ट्राच्या जडणघडणीत जो वाटा आहे त्यामध्ये आज मला छोटासा भाग व्हायला मिळतोय, मी माझं भाग्यच आहे. नक्कीच. तू विविध रियालिटी शो, आता बिग बॉसही केलेला आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सांगण्यात आलं होतं की आपण आधी रेकॉर्डिंग करणार आहोत आणि नंतर ते लोकांना दाखवणार आहोत. आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा मला त्या मॅम म्हणाल्या की आपण लाईव्ह करूया का, तुला जमेल का? आणि मला पण अशा वेळेला वाटतं की हो, करूया. मी म्हटलं चल हे पण करून बघूया. तर मला माझ्या कॉन्फिडन्सपेक्षा मला त्यांचा कॉन्फिडन्स खूपच हे वाटत होता की एवढा कसं काय माझ्यावर विश्वास दाखवू शकतं की मी हे करू शकते. आणि मला माहितीही नव्हतं की काय करायचं आहे, कसं वाचायचं आहे किंवा काय करायचं आहे. आणि मी म्हणत होते की हां चालेल, करूया. हेडलाईन्सचे प्रस्तुत करता आहेत राम बंधू लोणचे. इन्फ्लुएन्सर या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज माझ्यासोबत माझी सहकारी आहे कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकर. अंकिता, खूप खूप स्वागत. आणि आज तू बातमीपत्र वाचणार आहेस. ओव्हर टू यू. पहिली बातमी आहे बीडमधील गुंडाराजाची. गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा हा जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या कृत्यामुळे सतत चर्चेत आहे. आता आंबेजोगाई तालुक्यातील घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाची तक्रार केली म्हणून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. बीड फडणवीसांच्या हातातून गेले वकील महिलेला मारहाण प्रकरणी संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात केलाय. केल्यानंतर वेगवेगळ्या भाषेचा वापर करावा लागतो. आज जर आपल्या खेड्यापाड्यातल्या मराठी शाळांची अवस्था बघितली तर तिथे मुलं फार कमी आहेत, कारण आई वडील त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालतात. कारण मराठी शाळांमध्ये जे इंग्लिश शिकवलं जातं हे फक्त पेपर पुरतं मर्यादित राहतं, पण ती इंग्लिश बोलण्याची जी भीती असते ती मराठी शाळेत जात नाही. आणि मला असं वाटतं की त्यामुळे पालकांचा कल हा जास्त इंग्रजी माध्यमांकडे वळतो की आपली मुलं इंग्लिश बोलताना घाबरली नाही पाहिजे. त्यामुळे भाषेवरती आता सध्या हा जो वाद चाललाय त्याच्यात एवढी एनर्जी जी आपली वेस्ट होते, त्यापेक्षा मला असं वाटतं की मराठी माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये इंग्लिश शिकवणं आणि हे जे आहे यामध्ये मुलांची भीती कशी कमी. बुलेटिन करायला रेडी आहे ती म्हणते. आय थिंक नाही ती वेगळी होती, ती लावणीवाली होती. हा, आपण एक छोटंसं ब्रेक भेटायला लवकरच. विषयांना तू आज म्हटलास, काही विषय सिरियस होते आपण बघितलं आणि काही या बैलासारखे होते. कसं वाटतं तुला? खूप छान वाटतंय. म्हणजे मला असं वाटतं की हे सुद्धा मी करू शकते. तर साम मराठीने माझा विचार करायला काही हरकत नाही.
मला ह्याची जर आधी तुम्ही कल्पना दिली असते ना, अँकर बॅक म्हणजे काय, वाचायचं म्हणजे काय, ते तुमचे कोड वर्डने मी कन्फ्युज होत होते. म्हणून मी मध्ये सुरुवातीला गोंधळ पण खूपच छान झालं, मस्त मस्त आवडलं मला पण कळायला. एक अनुभव मस्त होता. व्हेरी गुड व्हेरी गुड. पहिला म्हणतात हिला महिन्यातनं एकदा आपण बोलवत राहूया. मला आवडेल. मला बाकी काहीच प्रॉब्लेम नाही, मराठी वाचनाचा प्रॉब्लेम नाही, फास्ट वाचायचा प्रॉब्लेम नाही, काहीच. पण ते एकच तुमचे कोडवर्ड. तर फायनली न्यूज सांगून आता मी घरी आलेली आहे. आणि कसं आहे ना की हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता. सुरुवातीला मी थोडीशी अडखळले, म्हणजे मला त्यांचे कोडवर्ड कळत नव्हते. ते जे कानात माझ्या बोलत होते की अँकर बॅक, ग्राफिक्स प्लीज, मला कळत नव्हतं नक्की मी कुठे बघायचं आणि काय करायचं. त्याच्यामुळे सुरुवातीला थोडीशी अडखळले, पण नंतर मी फुल ऑन अँकर मोडमध्ये गेले होते आणि मस्त मला वाटलं. आणि लगेच मी आईला फोन केला की कसं वाटलं आई तुला. तर आई म्हणाले अगं मला एवढं भारी वाटलं. मला म्हणते प्लीज कुठच्याही मूवीमध्ये वगैरे काम करायचा विचार करू नको, आम्हाला टी व्ही समोर बसल्यानंतर भीती नाही वाटली पाहिजे की आता काय बघायला मिळते. तर तू बातम्या जर सांगायला लागशील ना तर आम्हाला खूप आवडेल, मी रोज टी व्ही बघेन असं मला आई म्हणाली. आणि माझ्या सासू सासऱ्यांनाही खूप चांगलं वाटलं. म्हणजे मला सगळ्यात पहिला तर सासऱ्यांचाच फोन आला होता की भारी वाटलं म्हणून. तर सुरुवातीला जे अडखळलं तेच अँकर लिंक्स त्यांच्या जे काही असतात किंवा त्यांचे जे काही कोडवर्ड असतात हे नाही कळत पटकन. आणि त्यांनी मला ते सांगितलं होतं की आपण रेकॉर्ड करूया आणि नंतर आम्ही लोकांना दाखवू. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी मला विचारलं अंकिता लाईव्ह करशील का. आणि मला माहीत नाही की माझ्यात अशा वेळात माझ्यात खैसून कॉन्फिडन्स येता यो माकाच कळणार नाही. मी सांगलं होय करूया जमताला माका सगळा जमताला. आणि मी तर केलंय. पण छान वाटलं मला. आणि मला असं वाटतंय की खरंच मी म्हणजे करू शकते, म्हणजे आवडेल मला हे सगळं करायला. म्हणजे मूवीपेक्षा जास्त मला हे करायला खूपच आवडेल. आणि माझ्या आईवडिलांनाही आवडेल. बघू जर असं काही चान्स मिळाला तर मी नक्कीच पुढे जाऊन बातमीपत्र वाचताना तुम्हाला दिसेल. प्रयत्न करेन की मी अशा गोष्टी करू शकेन. आता मी घरी आले. घरी आता थोडंसं चेंज करून मी जाईन, कारण सध्या माझ्या नवऱ्याचं झापूक चालू असल्यामुळे आम्ही गेले 2 दिवस स्टुडिओमध्येच होतो. म्हणजे रात्री आम्ही तिथेच राहतोय आणि सकाळी त्याचं काम संपतंय पहाटे 4-5 वाजता. मग परत सकाळी मग तोपर्यंत आंब्याची गाडी येत असते आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी मला तिथे थांबायला लागतं शॉपच्या इथे. त्यामुळे आमचं घरी येणंच होत नाहीये. तर आज मला फक्त हे शूट होतं म्हणून सकाळी आम्ही घरी आलो आणि त्यानंतर मी रेडी होऊन इथून निघाले. आणि आजचं मला माहीत नाही की कोणाला किती वेळ लागेल, रात्री तो येईल की नाही घरी, त्यामुळे मलाही तिथे थांबायला लागेल. आणि ह्या सगळ्यामुळे मी विचार केला की ड्रायव्हर दादा आहेतच, तर आम्ही आलो घरी. आता मी मस्त माझे कपडे घेते आणि इथून जाते स्टुडिओला आणि त्यानंतर स्टुडिओमध्येच राहणार आहे. होपफुली आज कोणाचं काम संपू दे आणि मी आज रात्री प्लीज घरी येऊ दे, प्लीज. खूप कमी वेळ होता आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी सांगू नाही शकले की 4 वाजता तुम्ही बातम्या बघा, मी तुम्हाला दिसेन किंवा अशा काही गोष्टी. पण तुम्ही जर कोणी बघितलं असेल 4च्या बातम्या असं मराठीच्या, तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि तुम्हाला मला बातमीपत्र सांगताना बघायला आवडेल की नाही तेही मला नक्की सांगा. तर तुम्हा सगळ्यांना मी सांगितलेलंच आहे मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा आणि या ब्लॉगमध्ये परत एकदा सांगते की येत्या 27 एप्रिलला कामोठ्यामध्ये आमचं जे शॉप सुरू झालं आहे सिंधुद्योगचं, तिथे मी तुम्हाला सगळ्यांना भेटणार आहे. मी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तिथे असणार आहे. पण 5 नंतर मी अजिबात थांबणार नाही आहे, कारण आम्हाला निघायचं आहे नागपूरला जाण्यासाठी आणि नागपूरला पुढचे 3 दिवस मी असणार आहे. त्यामुळे प्लीज जर कोणाला यायचं असेल आपण मस्त भेटू शकतो, पण प्लीज 5च्या आधी या. 5 म्हणजे एक्झॅक्ट 5ला मला तिथून काही करून निघावं लागेल. सो मी खूप आधीपासून तुम्हाला सांगते आणि मी एवढा वेळ तुम्हाला सगळ्यांना यासाठीच दिला आहे की रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, तुम्ही सगळेजण येऊ शकता. आणि खांदेश्वर स्टेशनपासून खूप जवळ आहे, अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती आहे शॉप. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी नक्की व्हिजिट करा. आणि दादर वगैरे भागातल्या लोकांसाठी खुशखबर आहे की आंबा महोत्सव येतोय मे महिन्यामध्ये 16, 17 आणि 18 मे रोजी. तिथे सुद्धा आम्ही असणार आहोत. त्यामुळे जर कोणाला 27 तारीखला पॉसिबल नसेल तर 16, 17, 18 मधला एक दिवस मी स्वतः तिथे असणार आहे आणि 16, 17, 18 हे 3 दिवस सिंधुद्योग तुमच्या भेटीला असणारच आहे. तर आता मी जाते पहिलं स्टुडिओला, कारण खाली सगळेजण थांबलेत आणि स्टुडिओला कुणाला पण वाट बघतोय. सो बाय बाय, भेटूया स्टुडिओमध्ये. सो झाली माझी बॅग रेडी आणि आता मी निघाले स्टुडिओसाठी. लेट्स गो. अरे चावी विसरले, चावी.
स्टुडिओला पोचल्यानंतर उरलेली सुरलेली जी कामं आहे ती काका आणि करायला जात होते शॉपवरती, कारण शॉपच्या ऑर्डर्स पण आहेत, प्लस आंब्याच्या ऑर्डर्स सध्याच्या चालू आहेत, त्यामुळे आम्हाला वेळ कमी मिळतोय. ह्या सगळ्या गोष्टींची तयारी करून ठेवायची, कारण 27ला तुम्ही सगळेजण येणार आहात. कशी करतो, काय केलंच काय नाही केलं, आता मी खूप वेगळ्या लेवलला आहे. बंद कर मामी, नाही आपण बोलत. बंद कर हो. आणि शांत बस तिकडं ऑफिसला. शांत बस. अक्षय आणि प्रसाद आलेले आहेत अक्षयच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी. थँक्यू अंकिता. नाही, नो थँक्स, खाली ठेव. अशी बहीण भेटणं म्हणजे असं सुख, अशी बहीण भेटणं म्हणजे काय बोलू देवा. चक 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 नको करू. मेले तुझ्या दारात आंब्याचा झाड. पण ते एका झाडात 150-200 आंबो तरी लागत असतो लो मा. 1 वर्ष लागतं, 1 वर्ष नाही लागत. नाही लागलो काय हैसरले आंबे नेऊ शकतो फुकट आणि ते पण ना. आता तुझ्याकडनं पैसे, तू लाज वाटतं आमच्याकडनं पैसे. माका अजिबात लाज नाही वाटणार तुझ्यावरून पैसे घेऊ. निर्लज्ज असेल. हा मग माका माहितीच आहे. पण मी जाताना 2 तरी नेतले आता. अरे मेले लगीन झाला बाईले इकत घेऊन 4 आंबे खाऊ घाल. एकच हे का आमचे गावात आणणार कोण नाही. काय गाडी आहे ना. अगं ते पप्पा भरणार, तर ते पप्पा घेऊन येणार. मग ते आता मे महिन्याच्या लग्नाला जाणार आहे ना, तेव्हा जाऊन खातेल. म्हणजे तवसर तू आंबो खाऊचंच नाही, पण विकत घेऊचंच नाही. म्हणजे विकत. आता माझ्याकडून तू आंबे विकत घ्यायचे. हे कांदे लाल लाल वाले पण आहेत ते नाही आणणार. सगळा असा म्हातारे झालं रे. पण तुका माहित असा हो आंबो खरो आंबो या लोकांका कळणार नाही. सुरकू अरे ते त्यांका कळणार नाही ते माका दे. त्यांका ना असे सुरकू त्यांका असे दिसले की त्यांका वाटतं खरा, पण हो खरो आंबो. कधी मस्त असेल आतमधून ना. फोडून बघ. फोडून आंबो फोडतो नवऱ्यासोबत ना. अच्छा हा विसर. हा मेले नारळ देऊचो असता पत्रिका आम्हाला. आंबो आहेर नाही आणायचा ना. आहेर नाही आणायचा ना. आंबे घेऊन चालेल. नको आंबे घ्या. आंबे तू मागत ठीक होता. स्पॉट माझं लग्न नव्हताला बाजू नाही. मी अजिबात उभ्या राहायचं नाही. तर तुझा रिसेप्शन एक बाजूका तरी मेकअप. आंब्यावर जाऊ नको, बाजूक राहू. अरे नको तर मी काय म्हणतात, जर माका फोटोसाठी जास्त वेळ तामाचा लागला तर तुझी सगळी पाकिटा मी घेऊन जातो. सांगून ठेव कसं कसं लावलं. ते कधी रे भरल्या रे बोराईन. आता आहे मागू नकोस. तू हा माझं आमंत्रण द्यायला आलो म्हटलं यायचं सगळ्यांनी. नवरदेव चालू आहे. मी जरा वेगळ्या मूड मध्ये झुपूक बोलली तुला माहित तरी आहे का की तुझी एक बायको आहे ती. एक म्हणजे असे किती आहेत. ते त्याला एक आहे ती माहिती आहे का विचारते आधी. सध्या काही विचारू नको. बायकोची हालत बघ काय झाली. अरे हालत आम्ही इथंच झोपतोय. 2 दिवस घरीच नाही गेलोय मी. तिकडे घरीच नाही गेलो. एक दिवस तर शेवटी मी त्याला मला नाही. चेहरा कसा झाला काही विचार बघूच नकोस. म्हणजे अजून 23 तारखेपर्यंत काय नको. 24ला तुझा बर्थडे. जा. अरे तू पत्रिका द्यायला आलाय पण तुला मग डिस्टर्ब करायचं का मी. लवकर दे. त्याच्याच हातात दे. त्याच्याच हातात दे. माझ्याकडे द्या. तुम्ही दोघांनी जा आणि अक्षयच्या पाया पडा. आणि अक्षय तुमच्या पाया पडणार. आमच्या लग्नाला यायचं. हा आहेर आणायचं की नाही. तू आलीस रे बरोबर आहे. तू जायचं आमच्या 9 मेला. नक्की
बरोबर घातलंय ना तुला माहिती. ये आणि लग्नाला 2 तास थांब. तू नाही आला तर कसं झालं? मला नको तो समोरती ते कुंभार म्हटलं लग्न आहे त्याचं. अच्छा ते बोलते. कुंभार म्हटलं लग्न आहे त्याचं. म्हटलं गरम करतो. हा चालेल चालेल. मी काम करतो त्यामुळे जायचं. चल हो ये. नाही भेटू ना उद्या. पत्र पाठव पोहोचले. अरे आम्ही सोबतच बोलत नाही. हा नवऱ्या. मध्ये बसलं तरी चालेल. आवाज येतोय का तुला आमचा? कारण मी इकडे डच करतोय ना. आम्ही हळू बोलतो. थोडं वेळ असून जा. मेंटॉस जिंदगी. वेंटॉस नाही झेंटॉस जिंदगी. पत्रिकेत नाव आहे का शोधताय? आमच्याकडे नसतं तशी नाव. घरातलेच नाव. थोडीफार. आतमध्ये कुठे आली ही तरी ठीक आहे. कुणाच्या आणि इकडे नाही 4-5 म्हणजे तसेच असतात नागरिक लोकांचे अशा मोठे पुस्तकं छापतात तसे पत्रिका आणि असे पुस्तकांची नावच असतात. मामा काका आता गावातले पूर्ण गाव गाव सगळे सरपंच हे ते आमदार खासदार सगळ्यांची नाव घातले. आता पुरुषोत्तम दादा येणार आहेत आणि कुणालने आम्हाला सांगितलं नाही कारण कुणाल खूपच जरा जास्तच बिझी झालाय. सो किचनमधून काकीला मी सांगितलं आपण मँगो मस्तानी वगैरे बनवूया आणि काकीला इकडनं मी गाईड करणार आहे. आता मी तुला इकडनं गाईड करते. काय करणार आवाज नाही जायला पाहिजे असं त्यांना माझं शू आवाज नाही. रेकॉर्डिंग चालू आहे स्टुडिओ. रेकॉर्डिंग चालू आहे त्याच्यामुळे ते झालं सगळं. आणि त्याच्यातलं आईस्क्रीम काढ. रेसिपी नाही दाखवायची आपल्याला सौरभ. राहू दे आपल्याला हा स्ट्रगलच दाखव. राहू दे. जाम स्ट्रगल आहे आयुष्यात. त्याच्यामुळे काकीचा पण काकीचा पण जाम स्ट्रगल आहे. त्याला उद्या मी काकीने 2 फटके देणार आहे कारण सांगितलं नाही त्याने अगोदर. सांगितलं पण नाही आम्हाला की पुरुषोत्तम दादा येणार आहेत. काय म्हणणार आईस्क्रीम टाकलं तर हा एकच आहे आपल्याकडे मिक्सर. रामकृष्ण हरी. एकटेच आला ते नाही आले वरती. आम्हाला कुणालने सांगितलं नाही म्हणून आम्ही आता ब्लॉग बनवतोय. आम्हाला लक्षातच नाही. मी अभिला फोन केला ना तर अभि म्हणाला अरे दादा येत आहेत मुंबईत. म्हटलं नंतर लक्षात आलं यायला भेटायला येणार आहे. मी मेसेज केला रिप्लाय पण नाही मला. झोपू गेलाय तो अचानक काम मला वाटलं. पण सांगितलं शू म्हणून आम्ही असं शांत आहोत. ठेव आता तुम्ही. छान वाटलं होतं तुम्हाला. लग्नात भेट झाली होती. गुड नाईट. बाय बाय. नाही आम्ही तुझ्याच गप्पा मारत होतो. कसा आहेस तू? म्हणजे संपव लवकर संपव यार काम. झापूक झुपू थांबतोय ना? नाही मी निघतोय. बघ ना त्यांना उद्या एक काहीतरी सभा आहे ग्रामस्थांची त्याच्यासाठी. ग्रामस्थांची बैठक आहे आमची आळंदीत. अच्छा. तर गेले 2-3 दिवस हेच माझं घर आहे. कुठे जागा मिळेल तिथे मी झोपते आणि असं स्टुडिओमध्ये आम्ही राहतोय. म्हणजे हे जे काही बॅकग्राऊंड म्युझिक असतं किंवा गाणं बनवणं, गाणं ऐकायला खूप सोपं वाटतं पण गाणं बनवणाऱ्यांच्या बायकांची हालत जाम बेकार असते. माझी हालत सध्या जाम बेकार झालेली आहे. म्हणजे मी इथेच स्टुडिओमध्येच झोपते उठते त्यामुळे माझी मेहनत खूप आहे. तर पुरुषोत्तम दादा आले होते. त्यांचं काहीतरी काम होतं. ते कामच त्यांचं झाल्यानंतर आता ते त्यांना मी राहण्यासाठी सांगितलं पण त्यांना तिकडे पण एक काम होतं आळंदीला त्यामुळे त्यांना जावं लागलं. सो आम्ही सुद्धा लवकरच आळंदीला येऊ आणि उद्या सूरज येतोय भेटण्यासाठी. म्हणजे सध्या त्याचं फिल्म प्रमोशन चालू आहे त्यामुळे जी टीम आहे फिल्मची ती त्याला सगळ्या बिग बॉस कंटेस्टंटना भेटवते आणि त्यासाठी त्यांनी असं मला फोन करून सांगितलं की आम्हाला सूरजला तुला भेटवायचं आहे आणि काही रील्स वगैरे शूट करायचे जसे त्यांनी आता इतर कंटेस्टंटसोबत केलेत. तर मग मी म्हटलं ठीक आहे या घरी. सो उद्या सूरज घरी येईल त्यानंतर आम्ही काहीतरी रील वगैरे शूट करू. तर ते तुम्हाला बघायला मिळणार आहे पुढच्या व्लॉगमध्ये. सो या व्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. आता माहीत नाही मी घरी जाणार आहे की इथेच राहणार आहे.